नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचं खूप खूप स्वागत. सध्या बाजारात भरपूर कोथिंबीर आलेली आहे, तर आज आपण कोथिंबीर व ज्वारीच्या पिठाचं खमंग व चवीला अतिशय रुचकर लागणारं थालीपीठ बनवतोय. तर लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात. सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर या माझ्या मिरच्या थोड्या कमी तिखट आहेत, त्यामुळे मी जास्त घेतल्या आहेत. त्या एका मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घेतले आहेत. तर हे सगळं मिक्सरमधून आपण छान वाटून घेऊया. इथे मी आता एक मोठी जोडी कोथिंबीरीची घेऊन त्याला आधी निवडून घेतलं आणि मग धुवून घेतले. पंख्याखाली सुकवून घेतल्यानंतर त्याला हलकंसं चिरून घेतलंय, फार बारीक केलेलं नाही. कोथिंबीर आता आपण ही एका परातीमध्ये काढून घेऊया. 2 कांदे घेऊन मी त्याला अगदी बारीक चिरून घेतलं होतं. एक मोठा टोमॅटो पण बारीक चिरून घेतलाय. तर या थालीपीठामध्ये टोमॅटोची चव खूप छान लागते. आणि हे जे आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते घालूया. सगळं हाताने आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर चांगलं दाबून दाबून मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित एकजीव होतं आणि या कोथिंबीरीला पाणी सुटतं. तर व्यवस्थित अगदी 2 मिनिट मी हे हाताने दाबून घेतलंय. यामध्ये आता ज्वारीचं पीठ घालायचं आहे. सुरुवातीला आपण 1 कप ज्वारीचं पीठ घालूया आणि लागलं तर नंतर घालायचं आहे. आणि 2 टेबलस्पून बेसन घातलंय, म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर चोळून घालूया, म्हणजे त्याचा स्वाद छान उतरेल. पाव चमचा हिंग घालूया. 1 टेबलस्पून तीळ घातले आहेत आणि साधारण 1 चमच्याला थोडंसं कमी मीठ घालायचं आहे. सगळं एकत्र करून घेऊया. तर आधी पाणी न घालताच आपल्याला पीठ एकत्र करायचं आहे. ही जी कोथिंबीर आणि इतर साहित्य आहे त्यामध्येच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शेवटी गरज पडली तर थोडंसं पाणी घालूया. हे थालीपीठ खायला खूपच खमंग लागतात. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी रात्रीच्या वेळेस अगदी झटपट तुम्हाला बनवता येईल. मी बऱ्याच वेळेस रात्रीच्या जेवणात बनवते. आता बाइंडिंगसाठी मी अगदी थोडंसंच, म्हणजे 2 टेबलस्पूनच यामध्ये पाणी घातलं आहे. तर फार पाणी घालायची गरज नाही, बाइंडिंग पुरतंच घालायचं आहे, म्हणजे चवीला ही थालीपीठं छान लागतात. तर आता छान याचा असा गोळा तयार झाला आहे. एकदम मस्त असं पीठ भिजवल्या गेलं आहे. शेवटी 1 चमचा तेल घालूया आणि 1 मिनिट आणखी मळून घेऊया. तर पीठ फार घट्ट ठेवायचं नाही. तरी अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलं आहे. लगेच याची आता थालीपीठं बनवायची आहेत. तर असा छान गोळा तयार झाला आहे. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 5 थालीपीठं तयार होतात. इथे मी आता नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे. तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा हे थालीपीठ बनवू शकता. तेल घालून सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि यावर आता हा गोळा ठेवून थापून घेऊया. तर हा तवा थंडच आहे, त्यामुळे पहिलं थालीपीठ आपण यामध्येच थापून घेऊ शकतो. फार जाड मी ठेवलेलं नाही, थोडं पातळच थापून घ्यायचं, म्हणजे खायला ही थालीपीठं छान लागतात. हाताने मध्ये असं छिद्र करायचं, म्हणजे थालीपीठ आतपर्यंत छान भाजल्या जातं, कच्चं राहत नाही. आता पॅन आपण हा गॅसवर ठेवूया आणि तवा गरम झाला, म्हणजे पॅन गरम झाला की मग यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर हे भाजून घेऊया. झाकण ठेवलं म्हणजे वरून पण या थालीपीठाला हीट मिळते आणि ते छान शिजतं, व्यवस्थित भाजल्या जातं. आता साधारण 3 मिनिट झाली आहेत. झाकण काढूया. वरून थोडं कोरडं झालं आहे, तर पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने पण मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झालं की मग काढून घ्यायचं आहे. तर एकदम असं खरपूस दिसतंय. काढून घेऊया. आता हा पॅन थोडासा थंड झाल्यावर तुम्ही यामध्येच दुसरं थालीपीठ थापून घेऊ शकता, किंवा आपण ज्या पद्धतीने नेहमी थालीपीठ बनवतो तसंही बनवता येईल. तर इथे मी आता एक रुमाल ओला करून घेतला आहे, तो पोळपाटावर घातला आहे. त्यावर हा गोळा ठेवून हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि थालीपीठ थापून घ्यायचं आणि मध्ये याला छिद्र करून घेऊया. तर पाण्यात हात बुडवून घ्यायचा आणि मग छिद्र करायचं.
तर अशा पद्धतीनेही तुम्हाला बनवता येईल. पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि अलगद हाताने हे थालीपीठ यावर आता सोडायचं आहे आणि रुमाल ओढून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेम ठेवून आता हे थालीपीठ भाजून घेऊया. तर पहिल्यापेक्षा दुसरं थालीपीठ नेहमी जास्त छान भाजल्या जातं, कारण तवा छान गरम झालेला असतो. एकदम मस्त असं खरपूस दिसतंय. दोन्ही बाजूने छान भाजून झालं की मग काढून घ्यायचं आहे. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केली तशी मध्यम आकाराची 5 थालीपीठं तयार होतात. लोणच्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा काहीच बनवायला जमलं नाही तर नुसत्या दह्यासोबत सुद्धा खायला छान लागतात. आणि प्रवासात जरी घेऊन गेलात तरी 2 दिवस आरामात टिकतात. कोथिंबिरीसोबत आपण कांदा टोमॅटो घातल्यामुळे चवीला अप्रतिम होतात. तर जरूर बनवा आणि रेसिपी केल्यावर कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही अवश्य करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.